हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. तर सकाळ झालेली आहे. सगळ्यांना शुभ प्रभात. आणि आज आहे माझा शेवटचा गुरुवार, म्हणजे 11वा गुरुवार. मी स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करण्याचा संकल्प केला होता. तर त्यापैकी हा शेवटचा गुरुवार आहे. तर छान मी आता सकाळी उठलेली आहे, रेडी वगैरे झालेली आहे. सकाळचे 6:30 वाजत आलेले आहेत. 6:20 झालेत. माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे. अर्धी पूजेची तयारी झाली आहे. पण आता आरोहीचा स्कूलचा टाईम आहे 7 वाजता. तर तिला उठवायचं आहे. ती इथं पाठीमागं झोपली आहे. इथं झोपली आहे. पाणीही गरम झालेलं आहे. आता मी तिला उठवेन आणि स्कूलसाठी मी तिला तयार करणार आहे. आणि त्यानंतर छान मग मी पूजा वगैरे करेन आणि जे काही वाचन वगैरे आहे ते वाचन करेन. आणि चला तर मग भेटूयात आपण थोड्याच वेळात. बाय. इथे छान सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे आणि आरोही पण आज तयार आहे. फक्त युनिफॉर्म का नाही घातला ग? कारण की आम्हाला लगेच तिकडनं स्वामी समर्थला पण जायचे आहे. बाय पिल्लू. आत्ताच आरोही स्कूलला गेली. तर आता मी बाकीचे माझे कामं आवरते. चला तर मग पुढे बघूयात आपण. हे मी इथे लाडू बनवून घेत आहे. 5-6 लाडू तयार झालेले आहेत स्वामींना सकाळी दाखवण्यासाठी नैवेद्य म्हणून. ठिकाणी एवढे मोठे फुलं आणलेत मी सकाळी लवकर उठल्यामुळे. आणि आता आपण पूजेला सुरुवात करूयात. चला तर मग बघा तुम्ही पूजा मी कशी करते ते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. छान इथे माझी पूजा झालेली आहे. सुंदर पूजा मांडणी झाली आहे. आणि इथे देवांनी माझी पूजा स्वीकारली आहे. हे कशाहून लक्षात येत आहे? कारण दिव्यामध्ये फूल तयार झालं आहे सुंदर असं. खूप छान वाटत आहे. चला तर मग भेटूयात आपण थोड्या वेळात. तर आरोही स्कूलवरून आल्यानंतर आम्ही इथे मंदिरात जाण्यासाठी निघालेले आहोत. आणि मंदिरात पोहोचल्यानंतरच इथे बघू शकता खूप भाविकांची गर्दी आहे. बरेचसे लोक आलेले आहेत. आणि हा माझा संकल्पयुक्त 11वा गुरुवार असल्यामुळे आणि मी आज उद्यापनही करत असल्यामुळे म्हणलं मंदिरात असं तरी दर गुरुवारी तरी जाणं नाही होत. पण जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तरी जावं म्हणून आज फायनली आम्ही मंदिरला आलेले आहोत. छान असं मंदिरामध्ये इथे बघू शकता. त्यानंतर इथं पाया पडल्यानंतर आरती वगैरे झाली आहे. त्यानंतर आम्ही घराकडे निघताना साईडला वाटेमध्येच एक छान असं मंदिर होतं. आणि तिथून त्यानंतर आम्ही घरी आलोत. आणि थोडासा आराम वगैरे केल्यानंतर मी 4 वाजता स्वयंपाक बनवायला घेतला आहे. आणि माझ्या एका मैत्रिणीनं मला खूप मदत केली. आणि छान आता इथे स्वयंपाक बनवणं चालू आहे. बघू शकता तुम्ही इथे पुरणही तयार आहे. भजे पापड तयार झालेले आहेत. पीठ मळून झालं आहे. से हाय. इथे सगळा स्वयंपाक तयार आहे. आणि देवाला नैवेद्य पण दाखवला आहे. छान आरती झाली. छान प्रसन्न वाटत आहे आता. आणि माझ्या मैत्रिणीही मला मदत करत आहेत. थँक्यू सो मच. वेदिका ग्लास आण म्हणायला सगळे बसलेले आहे. आणखी इथली वेदिका गायब झालेली आहे. ही देविका हाय करा. ही श्रेया.
आणि माझी ती बहीण गेली इथं हलवा असला एवढा त्याने ही केलंय तिथला गॅस इथं केलेलं आहे तर हे असले भांडे वगैरे आणि इथं फुलं वगैरे असं ठेवलेले होते. आली बघा हो का ही वेदिका आली लवकर. हा बस ग तुझ्या जागेवर ए तसं नसतं हो का ही तर खूप सगळी मस्ती करत आमचा असा कार्यक्रम पार पडला. फ्रेंड्स, तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिलातच. अगदी सुरुवातीपासून ते आत्ता दिवसाचा शेवट होत आलेला आहे. छान दिवस गेला आहे माझा आणि छान सुंदर सकाळ झाली. आता छान शेवटी दिवसाचं होत आहे आणि सगळ्यांचं छान पोट भरून असं जेवण वगैरे झालं आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे. आता दिवसभर खूप थकल्यामुळं आता झोपही येत आहे. माझे सगळे काम झालेले आहेत. मागे आरोही झोपली आणि बाकी मी इथे भांडे वगैरे घासून ठेवलेत. आणखीन आहे तिथं किचन वट्टा वगैरे मला क्लीन करायचं आहे. आता मी हे सगळं काही करेन आणि थोडं फरशी वगैरे पुसून घेईन. बाकी माझं सगळं झालेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल खूप सगळं थँक्यू. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईबही करा. आपलं चॅनल नवीन आहे आणि आता आपल्याला रोज व्हिडिओ टाकायचे आहेत. म्हणजे सध्या तरी मी आठवड्याला एक टाकण्याचा प्रयत्न करते. हळूहळू डेली पण ब्लॉगिंग म्हणजे डेली व्हिडिओ येत जातील. तर छान असा म्हणजे संकल्पयुक्त गुरुवार 11 गुरुवार माझे पार पडलेले आहेत आणि छान असा कार्यक्रम मस्त झाला. एकदम छोटासा असा कार्यक्रम मी केला. घरच्या घरी मी उद्यापन केलेलं आहे आणि छान मंदिरातही जाऊन आले. ते तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पूर्णपणे पाहिलाच असाल. आणि खूप छान दिवस गेला आजचा. दिवसाची सुरुवात अतिशय छान झाली आणि दिवसही अगदी एकदम छान प्रसन्न आणि एनर्जीफुल असा गेला. सगळ्या गोष्टी अशा छान पटापटही झाल्या आणि माझ्या काही मैत्रिणींनी मला मदतही केलं आणि त्यांच्यामुळेही पटकन माझं काम आवरलं. माझ्या एका मैत्रिणीने मला खूप मदत केली. थँक्यू ज्योती. आणि छान असा आजचा माझा दिवस मस्त गेलेला आहे आणि माझे संकल्पयुक्त 11 गुरुवार झालेले आहेत. आणि मी जेव्हा म्हणजे स्वामी समर्थांची सेवा किंवा मंदिरात जाणं हे जे आहे, अगोदरही मी 1-2 वेळेस गेले होते. पण जेव्हापासून मी हे गुरुवार वगैरे केले, मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये एक वेगळीच म्हणजे स्वतः असं एक काय बोलतात, स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी मी अनुभवली. आणि कुठल्याही गोष्टीवर पटकन रिॲक्ट करायचं जर असेल तर त्यामागे काय चांगल्या गोष्टी असतील. ठीक आहे, एखादी गोष्ट जर झाली असेल तर त्यामागं हे असं असेल किंवा ही अशी गोष्ट असेल म्हणून हे असं झालं असेल. वाईटमध्येही चांगलं शोधण्याचा प्रयत्न करते. पहिलं मनामध्ये असं खूप निगेटिव्हिटी किंवा मग असं भीती, बऱ्याच गोष्टी असं आत्ताही आहेत म्हणा. पण हे 3 महिने झाले इतके छान हे गेलेत माझे आणि अतिशय सुंदर, प्रसन्न आणि छान फील होत आहे. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत तरीही मला मस्त म्हणजे छान वाटत आहे. आणखीन पण एनर्जीफुल सकाळी तेवढा लवकर उठलेला असूनही. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लिहून कळवा कमेंटद्वारे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सगळं थँक्यू. आणि आपलं चॅनल नवीन आहे आणि आपले व्हिडिओज वगैरे म्हणजे मी प्रयत्न करणार आहे हळूहळू आणखीन सुधारण्याचा. पण हळूहळू होतील म्हणा. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणल्यासारखं प्रयत्न आपण करत राहायचे. बघू पुढे काय होते ते. आणि मी माझं आता बाकीचं राहिलेलं काम वगैरे आवरेन. छान मस्त आता पोटोबा वगैरे झालेला आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सगळं थँक्यू आणि बाय.